पुढा पैस पारोखे माविल स्मरावे ते ठाके ऐसिया सरिसिया भूमिके समाधी राखे. मग ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी का? मग इतक्या लवकर समाधी घेण्याचं नक्की कारण काय असावं? इथे तर्क लावण्यापेक्षा श्रद्धा आणि प्रेम फार आवश्यक आहे. समाधी संजीवन हरिपाठ. समाधी या शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांनी कुठे शरीराशी जोडलेला नाही. या असल्या मशीन्सने हे संजीवनत्व किंवा मग ह्या एनर्जीज व्हायब्रेशन्स चेक करता येतील का? म्हणजे आपण एका डिवाइन एनर्जीच्या बाबतीत बोलतोय जिचं नाव आहे ज्ञानेश्वर महाराज, आणि तिचं मोजमाप करताना आपण तिला मटेरियलिस्टिक मोजमाप लावतो. आम्हाला हे कळलंच नाही की ज्ञानोबा तुकोबा काय आहे. तो देवता जो आहे ना, तो नुसता त्या मंदिरात नाही, आम्हा वारकऱ्यांच्या प्रत्येकाच्या हृदयात आहे. मशिनींना माणसात परत आणण्याचं कार्य ज्ञानोबा करतात, तुकोबा करतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे किंवा संजीवनत्वाचं उदाहरण देणारं काही सजीव प्रमाण असं आहे? महाराष्ट्राची ओळख जर कुठली असेल तर ती ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबा. त्या वारीमध्ये सर्वत्र माऊली असते. म्हणजे कोणी जरी म्हटलं ना की ज्ञानेश्वर महाराजांनी 22व्या वर्षी अवतार संपवला, आम्हाला ते मान्यच नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीसाठी आळंदी हे ठिकाण निवडण्याचं काय प्रमुख कारण असावं? आळंदीची खरी व्याख्या आहे अलम ददाती इति आलम. यावत सूर्यचंद्र दिवाकर, की ज्ञानदेव हे सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत राहतील आहेत, नव्हे नव्हे सूर्यचंद्र तोपर्यंत आहेत जोपर्यंत ज्ञानदेवांची स्मृती या जगात आहे. अहो, आपण संजीवन बद्दल पॉडकास्ट करतो, 750 वर्ष झाले अजूनही आहेत.